नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आपल्याला माहिती आहे का, आता पावसाळा सुरू झाला आहे, पण आपल्याला आजार का होतात ह्याचं काही कारण माहिती आहे का? तर ह्याचं अगदी सहज आणि सोपं उत्तर आहे. ते म्हणजे तुम्ही स्वीकारल्यामुळे हे सगळं होतं. आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची जी एक नैसर्गिक शक्ती आहे, ती शक्ती माणूस तरीसुद्धा पाण्यात बुडून मरतो. असं का होतं? याला काय म्हणतात? तर मनाने अतिशय स्ट्रॉंगली आपण स्वीकारलेलं आहे की मला पोहायला येत नाही. आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्तीचं वजन खूप असतं, खूप जड असतं, तरी पण तो पोहतो. कारण त्याने ठरवलेला नाही आहे की आपल्याला पाण्यावर तरंगता येत नाही. तो पाण्यात पडला की त्याचे पाय आपोआपच चालायला सुरू होतात. त्यामुळे पाण्यात माणसं जी बुडून मरतात, तर ती माणसंसुद्धा पाण्यावर नंतर तरंगतातच. शरीरात काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते, त्याप्रमाणे आपली प्रतिकारशक्ती असते. खरं तर ती आपल्या कसल्याच आजाराला होऊ नये यासाठी सतत काम करत असते आणि तिला मनापासून स्ट्रॉंगली मान्य करायला पाहिजे. हे खरं शरीरशास्त्र आहे. आता मेडिकल सायन्स ही शक्ती तुमच्यात नसेल तर काहीच करू शकत नाही. ताप आल्यानंतर, सर्दी झाल्यानंतर किंवा एखादी शिंक आल्यानंतर, कसलाही आजार झाल्यानंतर थोडंसं थांबा. तुमच्यातली जी प्रतिकारशक्ती असते तिला तिचं काम करू द्यावं. अशा आजारांवरती वारेमाप खर्च करणं आणि विनाकारण अत्याचार करणं ही म्हणजे एक अंधश्रद्धाच आहे. शरीर हे नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवत असतं, हे खरं ज्ञान आहे त्याच्यातलं. आपल्या शरीरात अर्ध्याहून अधिक आजार हे आपले मन, अज्ञ मन असतं त्याच्यामुळेच होतात. आपण मनाने काय ठरवतो त्याच्यावरती हे सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. डॉक्टरांकडे गेलं, उपचार घेतलं की तात्पुरतं बरंच वाटतं, पण थोड्या दिवसांनी पुन्हा ते दुखणं उमळतं, उफाळून येतं. मग काय करायचं हे समजत नाही. मग आता मन आणि शरीरांना जोडणारी काही लक्षणं काय आहेत, तर आपण ती बघूयात. पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीची जबरदस्त भीती वाटणं, चिंता वाटणं की घशाला कोरड पडते. दुसरं म्हणजे परीक्षेला किंवा कुठलाही ताण आपल्या जर मनावर असेल तर त्यामुळे आपल्या पोटामध्ये गोळा येतो बघा. किंवा समोर एखादा अपघात वगैरे पाहिला की आपले हातपाय गळून जातात, आपली शक्ती पूर्णतः नाहीशी होते. आणि या उलट जी व्यक्ती सतत हसत राहते, हसतमुख राहते, ती व्यक्ती फार क्वचित आजारी पडते. कारण की तिच्या मनावर कोणता ताण नसतो, ती कुठल्याही गोष्टींचा विपरीत विचार करत नाही. अशा अनेक गोष्टी असतात आणि हे सिद्ध झाले की आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरतीही अज्ञात मनाची सत्ता चालत असते. आणि जसं समोर मातीचे कण उडतात तेव्हा आपले जे डोळे आहेत हे सेकंदाच्या 10व्या भागाला आपोआप बंद होतात. हे कोण सांगतं? तर मनच, अज्ञात मन आपल्याला सांगतं की आता डोळे बंद कर, नाही तर डोळ्यात माती जाईल.